जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आपण वेगवेगळे क्रियापद बघितले वेगवेगळ्या काळातले, आणि त्यामध्ये आपण दोन, जे काळ नाही ऍक्च्युली ते दोन प्रकारचे क्रियापद बघितले होते. आज्ञार्थी आणि विध्यर्थ. आज्ञार्थ आणि विध्यर्थ. तर ह्याच्या नावामध्ये आपल्याला कळतं की हे आज्ञार्थ आहे, विध्यर्थ आहे. आज्ञार्थाचं व्याकरणामधलं नाव आहे लोट लकार, आणि विध्यर्थाचं नाव आहे लिंग लकार. ते अर्थ म्हणजे उद्देश, पर्पज. हे क्रियापद कशा करता आहे व्याकरणामध्ये, आणि त्याला क्रियापद का म्हणतात की ती क्रिया आहे म्हणून. म्हणजे क्रियापद म्हणजे केवळ हे काळ दाखवण्याकरता पाहिजे असं नाहीये. ते क्रियापद हे क्रियेचं स्वरूप दाखवण्याकरता सुद्धा आहे. मग इथे आज्ञार्थ म्हणजे दाखवतं ते आज्ञा, आणि विध्यर्थ हे दाखवतं विनंती. म्हणजे विद्यार्थ जे आहे ते आज्ञार्थपेक्षा सॉफ्ट आहे, सौम्य आहे. आता काही फरक त्यातले आपण जस्ट एक थिअरिटिकल बघून घेऊ. आज्ञार्थमध्ये आदेश, आज्ञा आणि विनंती हे तिन्ही कव्हर होतात. आणि विद्यार्थ्यामध्ये आज्ञा नसते, ते कर्तव्य दाखवतं, असं करायला पाहिजे, शक्यता दाखवतं, योग्यता दाखवतं, उपदेश करतं किंवा इच्छा व्यक्त करतं. आता काही उदाहरण आपण बघू इथे. आज्ञार्थामध्ये जे आपण बघितलेले कधी, लोटलकार आज्ञार्थाला म्हणतात. त्वम गच्छ, भवान उपविशतु. आता इथे भवान हे आदरार्थी आहे. जसं त्वम आपण म्हणतो एकट्याला, हे पण भवान म्हणजे सुद्धा एकटाच असतो. पण आपण जेव्हा म्हणतो समोरच्या माणसाला आदरार्थी, किंवा आपण तुम्ही म्हणतो सुद्धा, किंवा तुम्ही सुद्धा सुद्धा आदरार्थीच आहे. उपविशतु असं तुकारांती बनतात ते. उकारांती बनतात शब्द, ते क्रियापद. कृपया आपण बसा, इथे आपण विनंती करतो. ही जरी इथे खूप कृपया शब्द नसला तरी उपविशतू म्हणून दाखवतं की आपण हे विनंती करतोय. एक त्वम गच्छ मध्ये एक दाखवतं की तुझा, इथे काही ऑप्शन नाही, तुला जावंच लागेल. उपविशतू मध्ये आपण त्याला विनंती करतो, मी या बसा. तो बसेल किंवा नाही बसेल सांगता नाही येत, पण आपण विनंती करतो आपल्याकडून. आशीर्वाद देण्याकरता सुद्धा एक क्रियापद असतं त्यामध्ये, आयुष्मान भव, हे माहिती आहे आपल्याला. आणि विद्यार्थ्यामध्ये काय होतं की सत्यम वदेत, सत्य बोलावे, हे सजेस्टिव्ह आहे. अद्य वर्षा भवेत, आज पाऊस पडू शकतो. भवेत पाऊस पडावा, आपली इच्छा अशी आहे. भवेत पाऊस पडू शकतो. सर्वे सुखी न भवेयुः, सगळेजण सुखी होवोत, ही आपली इच्छा आहे. आणि प्रत्ययामध्ये आज्ञार्थामध्ये तू लागतं, विद्यार्थामध्ये एत लागतं. भवतु असे होऊ दे, भवेत असे व्हावे, असे होऊ शकते. एक साधारणपणे हे फरक त्याचे माहिती असावे म्हणून. आणि काही क्रियापद आपल्या त्या पीपीटी मध्ये दिलेले आहेत, ते आपण उदाहरणावरून समजून घेऊ. एक त्याने दिलं इथे परस्मयपदी आणि आत्मनेपदी दोन्ही पण दिलेत त्याला, आणि ह्याला विधिलिंग लिकार म्हटलेलं आहे. हे विध्यर्थ आहेत, म्हणजे सजेस्टिव्ह आहेत की यांनी असं असं करावं. जसं कुरियात, हे क्रू धातू आहे. क्रू धातूपासून हे कुरियात किंवा कुरियाद अर्धत, कुरियात अर्धत. रामः कुरियात म्हणजे रामाने करावे. कुरियाताम, राम लक्ष्मणो कुरियाताम, राम लक्ष्मणांनी करावे. कुर्युः, हे भविष्य बहुवचन. छात्रः कुर्युः, विद्यार्थ्यांनी करावे. आता त्वम मध्ये त्वम कुर्याः, तू करावेस. दोघांचं युवाम कुर्यातम, तुम्ही दोघांनी करावे. युयम कुर्यात, तुम्ही सर्वांनी करावे. आता अहम मध्ये
अहम कुर्याम, मी करावे. आवाम कुर्याव, आम्ही दोघांनी करावे. वयम कुर्याम, आम्ही सर्वांनी करावे. हे होते परस्मैपदी कृ धातू. आणि हे जर आत्मानेपदीमध्ये गेलो आपण तर स्वरूप बदलतं क्रियापदाचं. कुर्वीत, हे कुर्वीत हे त पूर्ण आहे. आत्मनेपदीमध्ये प्रथम पुरुष काय होते, हा प्रथम पुरुष एक वचनामध्ये कुर्वीत. राम कुर्वीत, रामाने करावे. कुर्वीयाताम, राम लक्ष्मण कुर्वीयाताम, राम लक्ष्मणांनी करावे. कुर्वीरन, छात्र कुर्वीरन, विद्यार्थ्यांनी करावे. कुर्वीथः, त्वम कुर्वीथः, तू करावेस. कुर्वीयाथाम, युवाम कुर्वीयाथाम, तुम्ही दोघांनी करावे. कुर्वीध्वम, यूयम बहुवचनी, तुम्ही सर्वांनी करावे. कुर्वीय, अहम कुर्वीय, मी करावे. आवाम कुर्वीवही, आम्ही दोघांनी करावे. वयम कुर्वीमही, आम्ही सर्वांनी करावे. आता हे क्रियापद आपल्याला परीक्षेला येतील असं नाहीये, पण पेपरमध्ये जस्ट चेक करा कुठे काही आलंय का. आणि आला असेल आणि तुम्हाला अवघड वाटलं तर मग त्या ग्रुपवर टाका किंवा मला पाठवा. त्यात काय अडचण आपल्याला येते, आपण ते कसं सॉल्व्ह करायचं हे सर्वांच्या करता सांगत मध्ये. आता हे जसं आपण हे केलं तसंच क्री धातू परस्मैपदी आणि आत्मनेपदी. तुद, तुद म्हणजे त्रास देणे, याच सुद्धा आत्मनेपदी हे, परस्मैपदी हे आणि खाली आत्मनेपदी. उदाहरण फक्त इथे परस्मैपदी दिलेली आहेत, आत्मनेपदीची फक्त क्रियापद दिलेली आहेत. रुंद, रुंद म्हणजे अडवणे, हे क्रियापद वेगळं चालतं. रुंध्यात, रुंध्यात, रुंध्याताम, रुंध्युः. राम मार्ग रुंध्यात, रामाने मार्ग अडवावा. राम लक्ष्मण मार्ग रुंध्याताम, राम लक्ष्मणाने मार्ग अडवावा. अशा प्रकारे सैनिक मार्गम रुंध्युः, सैनिकांनी मार्ग अडवावा. ही अशा वेगळ्या प्रकारची इच्छा व्यक्त केलेली आहे यामध्ये. कर्दनीमध्ये आत्मनेपदम क्रियापद दिलेली आहेत, या वाक्यात उपयोग नाही याचा. मृ, मृ म्हणजे मरणे. या मृ धातूचे काही वाक्य दिले इथे. म्रियेत, म्रियेयाताम, म्रियरन. म्हणजे राम म्रियेत, रामाने मरावे. राम लक्ष्मणो म्रियताम, राम लक्ष्मणांनी मरावे. सैनिक म्रियरन. अशी ही वाक्य, ही PDF मी टाकलेली आपल्या ग्रुपवरती. वाचून केव्हा तरी आडेल समजले नाही तर आपण परत चर्चा करू. हे फक्त उदाहरणाचं एवढं काय दिलं की उदाहरण वाचलं की थोडं स्पष्ट जास्त होत. PDF मध्ये हे नुसतंच दिलेलं आहे, त्या ठिकाणी शब्द दिलेले आहेत. आपल्या रेग्युलर पाठाकडे येऊ आपण आता. सर, हा, एकच विचारायचं हो होतं, हो. की आज्ञार्थामध्ये त्वम गच्छ हं, म्हणजे त्वम हा मध्यम पुरुष झाला आणि हो. जेव्हा भवान हा हा. गच्छतु हो हो म्हणजे हो भवान पण हो. आपण हा, समोर जो माणूस आहे उद्देश. हो दुसरा मध्यम हो पुरुष त्यालाच हो म्हणतो. हो. मग तरी त्याचं क्रियापद थर्ड बदलतं, पुरुषचं हो बदलतं. प्रथम पुरुषचं वापरायचं का? हो हो, बदलतं. अच्छा. तर हे, हा जो पाठ ठीक आहे संपवला सर. आपण. हा, याच पाठामध्ये हे क्रियापद दिलेली आहेत. फक्त या ठिकाणी उदाहरणं नव्हती. उदाहरणावर थोडंसं त्याला समजायला सोपं जातं म्हणून मी काही उदाहरणं टाकली होती. हे पुन्हा आपण थोडं जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला परत आपण याचा अभ्यास करू. परीक्षेमध्ये बघू आपल्याला काय आलंय ते. त्या सध्या फोकस आपला परीक्षेवर ठेवूयात. आता पुढचा जो पाठ आहे तो आहे भोजन वेला, जेवणाची वेळ. या संदर्भातली काही क्रियापदं इथे आहेत, 20 आहेत. आपण 4-4 वाचूया, म्हणजे मग कसं 5 लोकांपर्यंत जाईल तेव्हा. सुरुवात कशी करावी.
उलट जाऊया आज. योग जे योग सांगू, जय गिरीश महालक्ष्मी देशपांडे साहेब. स्तुत. 1 ते 4 सर आहेत का? एक शंका आहे, ते विद्यार्थ म्हणजे विनंती वाचक आहेत ना सर? हा, म्हणजे थोडं सॉफ्ट आज्ञा, म्हणजे आज्ञेचं सॉफ्ट रूप. अच्छा. बघा वो करा, असं करू नका, करून घ्या, असं जे असतं ते विनंती एक प्रकारची. ओके. हा, गिरीश सर. प्रतीक्षस्व, हम्म, प्रतीक्षा कर किंवा वाट पहा. हम्म, सिद्धा, हम्म, म्हणजे तयार हुई, तयार सिद्ध झालेली. हम्म, रसवती म्हणजे हम्म. रसोई किंवा स्वयंपाकघर. हम्म, अकंठम म्हणजे हम्म. गले तक, हम्म. गळ्यापर्यंत. बस पुरे. हा. आता ही सगळी जे बहुतेक सगळे यातले आहेत ते स्वयंपाकाच्या किंवा स्वयंपाकघराच्या संदर्भातले शब्द आहेत. तर ह्या इथे जी कथा आहे ती आहे की आई, मुलगा आणि समोरनं आलेला मामा, म्हणजे मुलाचा मामा. आई आणि मुलामधलं हे संभाषण आहे. हे काही क्रियापद आणि काही शब्द यातले आहेत. प्रतीक्षस्व, प्रतीक्षा आपल्याला माहिती आहे आपल्याला, तर आपण प्रतीक्षा कर किंवा वाट बघ असं म्हणतो. त्याच्याऐवजी प्रतीक्षस्व म्हणजे वाट बघ, थांब थोडा वेळ. सिद्ध, सिद्ध म्हणजे स्वयंपाक जो तयार होतो त्याला सिद्ध किंवा सिद्धा, तयार झालेला असं म्हटलेलं आहे. रसवती, स्वयंपाकघर. रस म्हणजे हे जेवणामध्ये जे वेगवेगळे आपण नवरस म्हणतो, तर त्यातले रस तयार करण्याची जागा म्हणजे स्वयंपाकघर, ज्याला हिंदीमध्ये रसोई हा एक योग्य शब्द आहे. मराठीमध्ये आपण त्याला स्वयंपाकघर म्हणतो, की जिथे आपण स्वतः, पाक म्हणजे तयार करणे, स्वयंपाक करणे, स्वतः केलेलं अन्न ज्या ठिकाणी होतं ते स्वयंपाकघर. ते रसवती, ज्या ठिकाणी रसभरीत पदार्थ तयार होतात. आणि आकंठम आपल्याला माहिती आहे, आकंठ जेवलो म्हणजे पोट भरून गळ्यापर्यंत येईपर्यंत जेवलो, असं आकंठ. ओके, पुढे रवींद्र जोशी साहेब. आकारय हम्म, म्हणजे बुला बोलाव. किंवा बोलाव, बुला किंवा बोलाव, हिंदीमध्ये बोलव हा. किंवा बोलाव. हम्म, आकारय. हम्म, उत्तिष्ठ म्हणजे उठो, उठ किंवा तू उठ. हम्म, सो त्याचं एक एक्झाम्पल दिलंय. हम्म, हम्म, झटिती शीघ्र, लगेच, त्वरित, लवकर. हम्म, हम्म, परिवेशय हम्म. परोस, वाढ, अन्न वाढ. या Yes, अर्थाने. पुरे बस एवढं. आकारय म्हणजे बोलावणे, आवाज देणे, त्याला बोलावं. हे पण एक आज्ञार्थी वाक्य आहे. आकारय. प्रतीक्षस्व हे पण एक प्रकारचं विद्यार्थ वाक्य आहे. आकारय सुद्धा विद्यार्थच आहे, आज्ञार्थी नाही म्हणता येणार त्याला. उत्तिष्ठ हे आज्ञार्थी म्हणता येईल किंवा विद्यार्थी म्हणता येईल. उठा आता, सकाळच्या वेळेला नॉर्मली म्हटलं जातं उत्तिष्ठ, उठा, झोप झाली. झटिती हा शब्द बरेचदा वापरला जातो संस्कृतमध्ये. हे लगेच, पटकन, त्वरित वाढा, त्वरित चला, झटिती. परिवेशय म्हणजे वाढणे, हे पण आज्ञार्थी आहे किंवा विद्यार्थी पण आहे. विनंती केली जाते की वाढा आता, परिवेशय. हे 4 शब्द. सुनंदाताई. तर हे हा. हे उत्तिष्ठ, उत्तिष्ठ जे आहे ना, हम्म. ते विवेकानंदांच्या ह्याच्यातलं सारखं आहे का? उत्तिष्ठ, जागृत वगैरे काहीतरी आहे. हो तेच ना, उठा आणि जागे व्हा, चला, उठा, जागे व्हा आणि झोपू नका, ही वेळ ध्येय, झोपण्याची नाही, तुम्हाला जागृत होण्याची आहे. ध्येय प्राप्त होईस तोपर्यंत. हो तेच, जे काय असेल ते, दिवस उगवलाय, उठा आता, त्यातलं उत्तिष्ठ आहे. वाचू सर. हा, येस. एकाकी, अकेला, हम्म, एकटा. हम्म, थाली, हम्म, थाली, हम्म, थाळी, ताट किंवा भांडे. हम्म, समंततः, हम्म, चारों ओर, आसपास हम्म, किंवा चहूबाजूनी, सर्वत्र. हम्म, रंगावली, हम्म, चित्र विचित्र रंगों के वेलबुटे हम्म. किंवा रांगोळी. मराठी. ओके. पुढे हा वाचू. 9वा शब्द आणि पुढे वळवा. 9वा शब्द सोपा एकदम. एकाकी माहिती आपल्याला, एकटा पडलेला, एकटा असलेला.
थाळी माहिती आपल्या मराठीमध्ये, त्याचं मूळ रूप स्थाली असं होतं ते, आणि तेच मराठीमध्ये थाळी या नावाने आलं, हिंदीमध्ये थाली आलं. समंततः आपल्याला आसमंत शब्द माहिती आहे. आसमंत, आ म्हणजे पर्यंत, समंत म्हणजे बाजूला, म्हणजे सगळ्या बाजू जोडणारं ते आसमंत. त्याचं हे संस्कृत ओरिजिनल समंततः म्हणजे चारी बाजूला, सर्वत्र, आजूबाजूला. कारण त्यातला शब्द जो आहे तो समंत आहे. समंत म्हणजे सगळ्या बाजू, आणि त्याला तस लागलं प्रत्यय, ते झालं रूपांतर होऊन समंततः. रंगावली माहिती आपल्याला, रांगोळी आपण म्हणतो. आता त्याचे वेगवेगळे आपण मराठीमध्ये मानतो. रंगावली म्हणजे खरं म्हणजे रंगीबेरंगी या अर्थाने येते. आवली माहिती आपल्याला, आवली म्हणजे रांग, रंगाची रांग. मराठीमध्ये त्याला रांगोळी केलं तर म्हणजे रांग आणि ओळी किंवा लाईन्स आणि कॉलम्स असाही अर्थ काढला जातो. पण हे नॉर्मली रंगीत असतं असं गृहीत धरलं जातं. एक डिझाईन काढलं जातं आणि डिझाईनमध्ये रंग भरला जातो, ते रंगावली आपण नेहमी काढतो ती. हे 12 पर्यंत आलो आपण. आता पुढे शुभदा कुलकर्णी 13 ते 16. हो सर. सुविन्यस्ता म्हणजे भली प्रकार निर्मित किंवा सुव्यवस्थित, नीट रचलेली. जातम हुवा म्हणजे झाले किंवा उत्पन्न झाले. आतृप्ती तृप्त होणे म्हणजे पोट भरेपर्यंत. प्रक्षाल्य म्हणजे धुवून, ठोकत. ओके ओके. सुविन्यस्ता म्हणजे जेव्हा घर असं नीटनेटकं आवरून ठेवलेलं असतं, कोणी येणार असतं किंवा काही असेल त्यावेळेला, तर त्याचं ते अनेक अक्षरांपासून तयार झालेलं आहे ते. सुविनी असं, आणि सुविनी, सु म्हणजे चांगलं, एवढं तर आपल्याला कळतं ते. वी म्हणजे पुन्हा त्याचा उपसर्ग, सु आणि वी, किंवा विविध प्रकारे, सु चांगल्या प्रकारे, असं नीट रचलेलं, छानपैकी ठेवलेलं म्हणजे सुविन्यस्ता. जात, जात म्हणजे जन्माला येणे, त्याच्यात झालं जातम म्हणजे उत्पन्न झाले, तयार झाले. तृप्ती माहिती आपल्याला, तृप्ती म्हणजे तृप्त होईपर्यंत. आता पुढे नको, आता संपलं, आता जेवण झालं माझं, पूर्ण तृप्त होईपर्यंत खाणे म्हणजे अतृप्ती. आणि प्रक्षाल्य, प्रक्षाल्य आपलं माहितीये क्रियापद धुणे, प्रक्षालन, त्याच्यावरून झालं प्रक्षाल्य म्हणजे धुवून, तो प्रत्यय लागला त्याला, हे प्रक्षाल्य. तर शेवटचा याच्यामध्ये स्नेहलताई. यथेच्छम, यथा इच्छम, हम्म, इच्छानुसार, इच्छेनुसार, हवा तसा. हम्म, सुदहा रसोईया, आचारी किंवा स्वयंपाकी. हम्म, चमसः चमसम, चमचा किंवा चमचा. हिंदीमध्ये पण चषकः हम्म, प्याला किंवा हम्म, पेला. ओके. तर यथेच्छम हे तसं माहिती आहे, यथेच्छ माहिती आहे आपल्याला. संस्कृतमध्ये फक्त त्याला हलंत म आहे, यथेच्छम, जशी इच्छा असेल तशी, यथा इच्छा. आग्रह करू नका, यथेच्छम जेवा. आग्रह करणार नाही, यथेच्छम जेवा. सुदह, सुदह म्हणजे स्वयंपाक करणारा, आचारी. मग ते पुरुष असेल किंवा स्त्री असेल, सुदह इथं पुरुष या अर्थाने. चमसहा किंवा चमसम दोन्ही आहे, पुरुषी आहे आणि नपुंसकलिंगी पण आहे, चमचा. चषकहा म्हणजे भांड, कुठलंही भांड, नॉर्मली प्याला, पाणी पिण्याकरता वापरलेला. आता चषक हा शब्द तसा पौराणिक काळात सुद्धा बदनाम झालेला आहे, पण आपण त्याला प्याला ह्या अर्थानेच घेऊया. तर हे असे हे 20 शब्द यातले काही आपल्याला ह्या पाठामध्ये आहेत, आपण त्याचा अभ्यास करूया. अपूर्वताई.
आहात का? हा. हो हो. बालकः अयि मातः मां क्षुधा बाधते. म्हणजे हा, आई मात, अयि. हे आई, हा, अगं आई, हे आई, मातः, हा त्याचं संबोधन. माम, ओके. मला, मा. हम्म. आई मातः संबोधन, हे आई. माम क्षुधा बाधते, मला भूक बाधते म्हणजे ऍक्च्युली त्रास देते असा शब्द आहे, त्याचा अर्थ घेतला जातो. मला भुकेने मला त्रास होतोय, की आपण मराठीत म्हणतो ते पोटात कावळे ओरडतायत. म्हणजे काय होतं की ते मला त्रास होतो पोटामध्ये. कशामुळे? भुकेमुळे. तर त्याच्याकरता त्याने माम क्षुधा बाधते. आणि हे आत्मनेपदी क्रियापद आहे, कारण ही क्षुधेमुळे बाधणे हे आपल्यावरतीच झालेली क्रिया आहे. याचा दुसऱ्याला कोणाला त्रास किंवा फायदा नाहीये, म्हणून ते आत्मनेपदी. आई मातः माम क्षुधा बाधते. ओके. माधुरी कुलकर्णी मॅम. सर इथं मम का नाही आलं? मम शुभाला होते का येऊ शकतं मम म्हणजे माझे होईल ते. अच्छा, हा, मम म्हणजे मला नाही होणार ना. बरोबर, माम, माझं. माम म्हणजे मला. हम्म. अच्छा. या माधुरी ते. माता वत्स प्रतीक्षस्व किंचित न सिद्धा रसवती. माता म्हणाली म्हणजे बाळा प्रतीक्षा कर, थोडी प्रतीक्षा कर. ओके. न सिद्धा म्हणजे रसवती स्वयंपाक अजून तयार नाही. ओके. सिद्धा अजून हा तयार नाही. तयार न नाही. सिद्धा तयार नाही. तयार झाला. हा जेवण अजून तयार नाही, स्वयंपाक अजून तयार नाही. नाही. तर ती त्याला सांगते, त्याला किंवा ठीक आहे आज्ञा नाही म्हणता येत त्याला, ती त्याला सजेस्ट करते. वत्स म्हणते त्याला, प्रेमाने म्हणते. हा प्रतीक्षस्व, थोडं बाळा. थांब. किंचित किंचित प्रतीक्षस्व, थोडा वेळ थांब. न सिद्धा रसवती, अजून स्वयंपाक तयार नाही. व्हेरी गुड. छान. सुनंदा गिरी मॅम. सर मी जरा बाहेर आले. ओके ओके ओके. नो प्रॉब्लेम. मी ना सिक्वेन्स हा थोडस बघते प्लीज. सॉरी. नाही ठीक आहे ना, तुम्हाला वाचता येणार नाही ना, मग ठीक आहे. ओके, नो प्रॉब्लेम. सर हे हा. माता जे वत्स लिहिलंय, वत्सा नाही येते का? नुसतं वत्स. वत्स हे काय म्हणतात त्याला, संबोधन आहे ना, तर त्यामुळे ते वत्स वत्सा दोन्ही चालू शकतं. त्यांनी वत्स वापरलं हा, याच्यामध्ये. अच्छा. तर इथे एक प्रतीक्षस्वची शंका विचारू का? हो बोला. ते जे आहे ते मग इथं क्रियापद म्हणून आहे का काय, म्हणजे हो कसं कसं हो, वापरलं? क्रियापदच आहे ते. अच्छा. विद्यार्थ क्रियापद आहे ते. हो. काही नावं हा आहेत आहेत. हा. राजेंद्र कोलेकर साहेब. हो. बालकः हम्म, किमर्थं विलम्बः सञ्जातः हम्म, किम हम्म, किम अद्य किम अपि वैशिष्ट्यम् अस्ति भोजने हम्म, किमर्थं विलम्बः सञ्जातः का बरे उशीर झाला. हम्म, किम अद्य काय आज, किम अपि काही सुद्धा, वैशिष्ट्यम विशेष, अस्ति हम्म, आहे, हम्म. भोजने जेवणात. जेवणामध्ये. म्हणजे काय आज काही किमर्थम. सुद्धा विशेष आहे का जेवणात. हा हा. किमर्थम कशासाठी, का, हम्म? कशासाठी विलंब, उशीर. संजातः, जातः म्हणजे झाला, संजातः म्हणजे चांगल्या प्रकारे. आज उशीर का होतोय? किमर्थम विलंब संजातः, आज उशीर का होतो आहे? किम अद्य, काय आज, किमपि, काही, काही सुद्धा, वैशिष्ट्यम अस्ति, काही वैशिष्ट्ये आहेत का भोजने, जेवणामध्ये? आज काही काही वैशिष्ट्य सुद्धा जेवणामध्ये आहेत का? किंवा यांना साध्या भाषेमध्ये काय आज काही विशेष काही आहे का? मग शब्दशः त्याने घेतलं की काही सुद्धा विशेष आहे का. आता हे स्टँडर्ड मराठीमध्ये बसत नाहीये. काय आज काही सुद्धा विशेष आहे जेवणात? आता काही सुद्धा म्हणजे काय?
ते आहे त्याने ते संस्कृतच्या पद्धतीमधलं भाषांतर मराठीमध्ये येताना शब्दशः केलं त्यांनी. किम अद्य काय आज, किम अपि काही सुद्धा, वैशिष्ट्यम म्हणजे विशेष, अस्ति म्हणजे आहे, भोजने म्हणजे जेवणात, आणि प्रश्नचिन्ह आहे का. एवढं आहे. सोपं केलं का. ओके. सर सॉरी, ते मी अजून त्याच्यातच अडकली. प्रतीक्षस्व मध्ये जे आपल्याला वरती जी रूपं दिली आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ रूपामध्ये ते सर कुठे दिसलं नाहीये मला, त्यामुळं प्रतीक्षस्व जे आहे वरती हा आपल्याला जी हे लिस्ट ना, दिली, हे ना. हा विद्यार्थ, हा नाही म्हणजे विद्यार्थी त्याच्यात, हा नाही शब्दांमध्ये आहे, पण जी विद्यार्थ के रूप नाही, मध्ये जे आहेत त्याची जी रूपं दिली त्यात नाही दिली त्याने ते. आता हे सगळेच आहेत असं नाही यातलं काही. आता आकार पण नाही आपल्याला त्यामध्ये. नाही, पण म्हणजे तो जो स्व जो लागलेला आहे तो हा कुठल्या हा पुरुषामध्ये हा नाही कशात लागला. असं, हा नाही बरोबर आहे. काही गोष्टी नाहीत त्या. आता हे कोणत्या नियमाखाली येतं मी तुम्हाला सांगतो मग ते बघून. हो नाही म्हणून मी जरा ते कन्फ्युज झाले की हा नाही आपण तर ठीक आहे. त्याच्यात हा शिकतो. सॉरी, नाही म्हणजे मी नाही नाही त्याच्यातच असं काही अडकले. नाही. चांगली गोष्ट आहे. तुम्ही बारकाईने बघता. मी तुम्हाला कळवीन तसं काय काय आहे त्यामध्ये. ग्रुपवर टाकेन. कारण आकार आहे कसं बनलं, मग उत्तिष्ठ कसं बनलं हे सांगेन. ओके. काही प्रॉब्लेम. सुरेखाताई. हो सर. हम्म, आम हम्म, माता म्हणते, आम हम्म, अद्य भोजने पुरिकाः मोदकाश्च सन्ति. हम्म, किं न जानसि अद्य तव मातुलः समागताः. म्हणजे ती म्हणते, आई म्हणते, होय आज जेवणात पुऱ्या आणि लाडू आहेत. हम्म, काय तुला माहिती नाही का, आज तुझा मामा येणार आहे ते. हम्म, माहिती नाही का, हम्म. म्हणून जेवण विशेष आहे, हा मामा येणार आहे मामा आला की जेवण असतोच जास्तीच. त्यामुळे. आम आम म्हणजे होय. मी पण जेव्हा कन्सेंट देतो कुठल्या गोष्टीला आम. अद्य भोजने आज जेवणामध्ये पुरिकाचं बहुवचन पुरिका, हा पुरिका स्त्रीलिंगी आहे. मोदकाश्च आणि मोदक आणि लाडू, पुऱ्या आणि लाडू हे दोन त्यातले ते मुख्य पदार्थ जे आहेत ते सांगितलं तिने त्यामध्ये. बाकीचे मग सगळे व्यंजन पदार्थ म्हणतात त्याला, किंवा चटण्या, लोणची, भाजी वगैरे जे आहेत ते, भात वरण नेहमीच असतं ते. विशेष काय असतं, पुरी आणि मोदक आहेत. संती म्हणजे बहुवचन. आम अद्य भोजने पुरिकः मोदकाश्च सन्ति. किं न जानासि, माहित नाही का. अद्य तव मातुलः, आज तुझा मामा, समागतः, आगतः आलेला आहे, समागतः म्हणजे चांगल्या प्रकारे आलेला आहे. म्हणजे एखादं येणं जर आपल्याला चांगलं वाटत असेल तर ते समागतः, नाही तर नुसतं आगतः असतं. ते ऑफिसला आलं तर आगतः चालतं, किंवा एखादा आपल्याला अपेक्षित असलेला माणूस आला तर मग समागतः. जो उपयोगाचा माणूस आला तर अधिक समागतः. तर हे समागतः म्हणजे जो अपेक्षित आहे, चांगला आहे, तो समागत. हे वाक्य, आम अद्य भोजने पुरिकः मोदकाश्च सन्ति. किं न जानासि अद्य तव मातुलः समागतः. ओके. आनंद जोशी. बालक वदति, हम्म, एवं तर्हि अद्य आकंठ भोजन भविष्यति. हम्म, बालक म्हणतो, असे का, तर मग आज गळ्यापर्यंत आखंड जेवण होईल. हम्म. भविष्यती. भविष्यति. एवं म्हणजे असेल. हं. तरीही, आता हे तरीही जे आहे ते इथं, तर मग हा बोला. हा तर मग या अर्थाने, तर अद्य तर आज, आकंठम आकंठ म्हणजे भोजनम, गळ्यापर्यंत हे भोजनम जे आहे ते भोजन. नपुसकलिंगी, आणि आकंठम त्याला लागून आलं. कसं भोजनम, आकंठम भोजनम. भविष्यती होईल, भूतकाळ. होईल. म्हणजे आज मग पुऱ्या आहेत आणि लाडू आहेत म्हटल्यानंतर मग आपण भरपूर जेवण करू, आकंठ जेवण करू. ओके. पुढे राहिलंय. सर मी घेऊ. हो घ्या. माता वदति, हम्म, एहि आकारय च हम्म, मातुलम
हम्म, सुसिद्धं सर्वम् अन्नम् उत्तिष्ठ भोजनार्थम. हम्म, माता म्हणाली, हम्म, मामाला हाक मारून सांग, हम्म, सर्व अन्न तयार आहे, हम्म, जेवणासाठी उठा असे, हम्म, किंवा हम्म, जेवणासाठी उठून या असे. हम्म. या करेक्ट. हे ही आकार आहे. हे तो आता मातुलम म्हणजे मामांना, मामाला आकारयच. आणि तू आता एही आता तू आता हे तू आता मामाला बोलावच. सुसिद्धम स्वयंपाक झाल्याचा आनंद आहे तिला, म्हणून केवळ सिद्धम नाही म्हणत आहे ती. सुसिद्धम सर्वम अन्नम, सर्व अन्न, सगळं अन्न तयार आहे. उत्तिष्ठ उठा, भोजनार्थम जेवणासाठी उठा. हेही हे मुला आकारयतो मातुलम, आकारयच मातुलम, मामाला बोलावच तू आता, त्या स्वयंपाक पूर्णपणे तयार आहे, जेवायला उठा, हे तिने सांगितलं. तेही म्हणजे हे म्हणून हा घ्यायचं हे का म्हणजे सर? हा हे अरे अच्छा. तर या तर पुन्हा एकदा आपल्याला सेकंड राऊंडला जावं लागेल. बोले का साहेब? बालकः हम्म, सः आगच्छति मातुलः हम्म, झटिति परिवेशय, हम्म, अद्य तु मातुलेन सह भोजनं करिष्यामि न तु एकाकी. हम्म, सह आगच्छति मातुलः म्हणजे तो येत आहे मामा. तो मामा येतोय किंवा आला, येतोच झटिती आहे. म्हणजे लवकर, हा परिवेशय म्हणजे वाढ, लवकर वाढ, वाढ. येस येस. अद्य म्हणजे आज, हम्म, तू तर, मातुलेन सह भोजनं करिष्यामि हम्म, मामा सोबत जेवण करणार. हम्म, न तू एकाकी म्हणजे मी एकटा नाही. हम्म. आज एकटा तर नाही, पण मामाच्या बरोबर जेवण करणार. सह आगती मातुल, तो मामा आलाच, येतोच आहे. झटिती परिवेशय, चल वाढ लवकर, पटकन वाढ. ओके. अपूर्वाताई. माता गृहाण एषा तव स्थाली अपराच एषा ताम निज मातुलाय देही. हम्म, गृहाण एषा तव स्थाली, एषा म्हणजे ही 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 तुझी, हा ही तव तुझी, ही तुझी थाळी थाळी घे. घे. हा हम्म, गृहाण घे. अपराच एषा, ती दुसरी, च एषा आणि ही आणि ती दुसरी. दुसरी, हा दुसरी थाळी घे, दुसरी घे. ताम निज मातुलाय देही. हम्म, ताम म्हणजे तुझ्या, तिला, 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 तिला अच्छा, निज तिला, मातुलाय, हा मातुलाय मामाला दे. तुझ्या मामा, निज मातुलाय निज म्हणजे तुझ्या निज का? हा निज म्हणजे तुझा स्वतःचा. ओके. निज मातुला आहे, तुझ्या निज मातुला म्हणजे तुझा मामा, निज म्हणजे काय त्याला म्हणतात, स्वतः मातुला, तुझा मामा. ताम तिला, तुझ्या मामाला दे. ओके. गृहाण म्हणजे घे. गृहाण एषा स्थाली, तव स्थाली. गृहाण एषा तव स्थाली. पुढे अर्धविराम येतो ना, चुकून एक वेळेला आपल्याला विसर्ग वाटू शकतो. अपराच एषा ही दुसरी, आणि ती दुसरी ताम तिला, निज मातुलाय तुझ्या मामाला, देही दे. आज्ञार्थी वाक्य. पुढे कोणा, शुभदा कुलकर्णी. बालकः हम्म, मातः शाकास्तु समीचीनाः सन्ति सुपादयः अपि शोभनाः सञ्जाताः. हम्म, बालक म्हणतो, आई, माता म्हणजे आई, शाकास्तु समीचीना म्हणजे भाज्या तर छान आहेत, हम्म, संती सूप आदय म्हणजे आमटी वगैरे पण शोभनाः सञ्जाताः म्हणजे सुंदर झाल्या आहेत. ओके. तो तर ते जेवण करताना त्यांनी त्याची प्रतिक्रिया दिली. मातः आई, शाकः तु,
शाका म्हणजे भाज्या, बहुवचन. आणि तू याचं संधी होऊन शाकास्तू झालं ते. समीचीनः म्हणजे छान. म्हणजे एखादी गोष्ट चांगली असते त्याचं वर्णन करताना समीचीनः असं केलं जातं. हे छान झालंय, आवडलंय. समीचीनः सन्ति. शाका हे बहुवचन आहे. शाकाः तू समीचीनः सन्ति. भाज्या तर छानच झाल्या आहेत, छान झाल्या आहेत. सूप आदय. सूप म्हणजे भाजी वगैरे किंवा वरण, आमटी. आदय म्हणजे इतर गोष्टी. सूप आदयः अपि सुद्धा शोभनाः. शोभना म्हणजे छान. म्हणजे चवदार म्हणता येईल त्याला, पण सुंदरच म्हणता येईल त्याला. कारण त्या ठिकाणी चवदार म्हटलं असतं तर रोचक म्हटलं असते. रोचक नाही म्हटलेलं. शोभना म्हणजे छान, सुंदर झालं आहे. संजातः झालेले आहे. म्हणजे भाज्या, आमटी वगैरे सुंदर झालेलं आहे, छान झालेलं आहे, असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ओके. पुढचं कोणाला? रवींद्र जोशी. माता शाक सूपादिकं वर्णयसि कस्मान्न भक्षयसि मोदकान्. शाक सूपादिकं वर्णयसि, भाजी आमटी बद्दल सांगतोयस. कस्मान्न भक्षयसि मोदकान्. कस्मात न त्याचं झालं कस्मान्न. का तू लाडू खात नाहीस का, असं. कस्मान्न भक्षयसि मोदकान्. भाजी आमटी बद्दल सांगतोयस पण लाडू खात नाहीस का, असं. कारण लाडूची प्रतिक्रिया आली नाही मला वाटतं, त्याच्यामुळे त्यामुळे तिने विचारलं. शाक सूप आदिकः आदिकम. शाक सूप आदिकम. भाज्या, आमटी, वरण याबद्दल तू वर्णयसी म्हणजे वर्णन करतोस, सांगतोयस. कस्मात न भक्षयसी मोदकान. लाडू का खात नाही, तर तिने विचारलं. मग ते काय सांगतात? गिरीश देशपांडे साहेब. बालकः मोदकेभ्यः शाकादितीत पदार्थेषु मे अधिकादरः. पदार्थेषु मे अधिकादरः. मातः हा मोदकेभ्यः म्हणजे पंचमी. मोदकेभ्यः लाडवांपेक्षा अधिकादरः, अधिक आदरः म्हणजे अधिक आदर आहे मला, म्हणजे आवडतात मला. म्हणजे अधिक काय आवडतं? शाकादी तिक्त पदार्थेषु. शाकादी भाज्या वगैरे, तिक्त म्हणजे तिखट. तिक्त पदार्थ, तिक्त, कडू, तिखट असं. पदार्थेषु पदार्थांमध्ये मला जास्त आदर आहे, म्हणजे आवड आहे. मोदकांपेक्षा तिखट भाज्यांमध्ये आणि इतर पदार्थांमध्ये मला अधिक आदर आहे, मला अधिक रुची आहे. ओके, पुढे. आणि माता अद्यांत्र समंतता रंगावली केन सुविन्यस्ता. म्हणजे आई अद्य आत्र म्हणजे आज इथे समंतता म्हणजे सर्व बाजूला, सगळीकडे, सर्व बाजूने. रंगावली म्हणजे रांगोळी. केन म्हणजे कोणी छान काढली. सुविन्यस्ता म्हणजे कोणी छान काढली.